निवडणूक ही बिनविरोध होते की काय, देवाचे आभार मानले की निवडणूक बिनविरोध झाली नाही. तर भौगोलिक परिस्थिती त्याची जाणून घेतली असता क्षेत्रफळ मोठं आहे, वाढ असलेले ग्रामीण मार्ग आराखडा करून ते माझे वडील आता कित्येक वर्ष या समाजकार्यात काम करत आहेत. तुळशीदास रावराणेंचा मुलगा म्हणून जेव्हा मी सांगतो आदरपूर्वक तिथे ते मला विचारपूस करतायत आणि मला माझ्या पक्षश्रेष्ठींजवळ मी माझी इच्छा व्यक्त केली होती आणि त्या इच्छेचा आदर करत त्यांनी मला ही संधी दिली आहे. अध्यक्ष व्हावंच असं काही नाही आहे, ते माझा समाजसेवेचा पिंड आहे. स्वतः प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रचार यंत्रणा मी राबवतोय. आदरणीय नितेशजी राणे साहेब यांनी संधी दिल्यानंतर मी विधानसभा प्रमुख म्हणून काम केले की दुसऱ्या साठी काम जर दिवसभरात केलं नाही तर मला रात्र शांती झोपही लागत नाही. रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून असेल, ग्रामीण भागातील आमच्या सर्व मतदारांना न्याय देण्याचं काम भविष्यात मी करेन. हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार मनोज रावराणे हे आज आपल्या प्रचारात व्यस्त असताना सुद्धा आपल्या कोकण नऊशी बोलण्यासाठी आपल्याजवळ जोडले जात आहेत. कारण मतदारसंघात एक नौके उमेदवार जरी असले तरी गेले अनेक वर्षांचा पंचायत समिती असेल किंवा त्यांचे वडील तुळशीदास रावराणे यांचा पंचायत समितीचा अनुभव असेल, मनोज रावराणे हे स्वतः सभापती होते. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाची असलेली त्यांच्यासोबतची ताकद या एकूणच मतदारसंघात त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय आणि त्यांची या विकासाची या मतदारसंघाबाबतची काय भूमिका असणार आहे त्या संदर्भात आपल्याशी ते बोलणार आहेत. आपण मनोज रावराणे यांचं पहिल्यांदा स्वागत करूया. आणि रावराणे साहेब, नेमकी कशी भूमिका असणार तुमची या मतदारसंघातल्या विकासाची? सर्वप्रथम मी माझे नेते सन्मान्य राणेसाहेब, सन्मान्य या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला या हरकुळ बुद्रुक मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी ही निवडणूक लढवण्याची मला संधी दिली. आणि ती दिल्यानंतर प्रचार यंत्रणेत प्रत्यक्ष सहभागी झाल्यानंतर मी प्रत्येक गावोगावी फिरून, प्रत्येक वाडी वस्त्यांमध्ये जाऊन, प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक समस्या जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे. कारण मागे मी तुम्हाला सांगितलं की ह्या माझ्या हुंडा बुद्रुक हरकुळ बुद्रुक मतदारसंघामधून बरीचशी विकास कामं सन्मान्य राणेसाहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत. परंतु काही राहिलेली कामं आहेत, कारण 100% कामंही कधीच होत नाहीत. तर त्यातली कुठली कामं राहिली आहेत की मला प्रचाराच्या निमित्ताने कार्यकर्त्यांसोबत जाणून घेण्याची संधी भेटते. निश्चितच या मतदारसंघात आपण उमेदवार म्हणून जरी नव्हते असला, जिल्हा परिषद सुद्धा तुम्ही पहिल्यांदा लढवताय आणि सभापती म्हणून तुम्हाला कणकवली तालुक्याचा अनुभव आहे, अभ्यास आहे, पंचायत समितीच्या कामकाजाचा अभ्यास आहे. तुमच्या समोर तुल्यबळ आव्हान जरी नसलं तरी सुद्धा आपण प्रचार करताना मात्र तेवढंच आव्हान मानून तुम्ही प्रचार करताना पाहायला मिळतं. नेमकी काय कारण? खरंच, कारण कसं होतं, बऱ्याच जणांचं असं कार्यकर्त्याचं म्हणणं होतं की निवडणूक ही बिनविरोध होते की काय. पण मी खरोखरच देवाचे आभार मानले की निवडणूक बिनविरोध झाली नाही. त्याचं मुख्य कारण असं, कारण मला निवडणूक ही बिनविरोध झाली असती तर कुठेतरी प्रचार यंत्रणा थांबली असती, लोकांशी संवाद साधता आला नसता, मतदारांपर्यंत जाता आलं नसतं. पण खरंच मला या निमित्ताने तो उमेदवार तुल्यबळ नाही असं मी म्हणणार नाही. प्रत्येकजण लोकशाहीमध्ये आपापले काम त्या पद्धतीने करत असतो. लोकांनाही माझ्यासाठी किंवा माझ्यासाठी दुसरा पर्याय देखील लोकांसमोर आहे. परंतु मला लोकांसमोर जाताना मला काय करायचं आहे, मला ह्या मतदारसंघासाठी भविष्यासाठी काय करायचं आहे ते व्हिजन घेऊन मी त्या मतदारसंघापर्यंत, त्या लोकांपर्यंत पोचतोय. आणि तुल्यबळ किंवा किती तो ताकदीचा आहे किंवा किती ताकदीचा नाही हे म्हणण्यापेक्षा मी माझ्या ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मला ही संधी भेटल्यानंतर मी या जनतेसाठी, ह्या मतदारसंघासाठी, या लोकांसाठी काय करू शकतो ह्याचं मी त्यांना माझा आराखडा असेल किंवा माझं व्हिजन मी त्यांच्यासमोर मांडतोय आणि लोक स्वीकारत आहेत. निश्चितच प्रामुख्याने या मतदारसंघात बहुतांशी भागांमध्ये जर फिरलं तर असं प्रामुख्याने दिसतंय की अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था आहे. वारंवार आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणा किंवा कणकवली तालुक्यात सगळीकडे रस्ते हा प्रामुख्याने नेहमीचाच दुरावस्थेचा मुद्दा मतदारांमधून असतो. तर या मतदारसंघामध्ये मतदारांकडून तुम्हाला रस्त्यांबाबतच्या काय मागण्या किंवा भूमिका आल्या? नक्कीच येत आहेत. कारण कसं आहे, मी काल हरकुळ बुद्रुक या गावामध्ये होतो. भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर मोठं क्षेत्रफळ असलेला तो गाव आहे आणि त्याची जी रचना आहे ती बऱ्यापैकी पायवाटं असतील, रस्ते बहुतांशी सन्मान्य राणेसाहेबांच्या, नितेशजी राणेसाहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. परंतु भौगोलिक परिस्थिती त्याची जाणून घेतली असता क्षेत्रफळ मोठं आहे, वाड्या वस्त्या कुठेतरी दूर वसलेल्या आहेत. त्याच्यामुळे 100% जे काही रस्ते आहेत ते पूर्ण झालेले नाहीत. आगामी काळात सन्मान्य नितेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून ते रस्ते पूर्ण करण्याचं काम
पायवाटा त्या पूर्ण करण्याचं काम आमचा निर्धार असेल. आणि काल आमची एक छोटीशी बैठक त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत झाली. तर ही निवडणूक झाल्यानंतर म्हणजे प्रामुख्याने ह्या मतदारसंघाचा, पण त्यातल्या त्यात जास्त हडकूर बुद्रुक ह्या गावाचा, कारण मी तिथल्या जरा परिस्थित्या मला जास्त तीव्र रस्त्याच्या जाणवल्या आहेत. तर तिथे हे झाल्यानंतर सर्व असलेले जिल्हा परिषदचे 23 नंबरचे रोड, ग्रामपंचायतीचे 23 नंबरचे रोड असलेले ग्रामीण मार्ग यांचा कुठेतरी एक आराखडा करून त्याचा सर्वे करून किती किलोमीटरची त्याच्या लांबी आहेत आणि किती किलोमीटरचे रस्ते हे सुस्थितीत आहेत आणि किती किलोमीटरचे रस्ते कच्चे आहेत ह्याचा कुठेतरी सर्वे करून तो आराखडा बनवण्याचं काम मी भविष्यात करणार आहे. आणि त्या पद्धतीने त्या गावांवरती काम करायचं निश्चित केलेलं आहे. कणकवली तालुक्यामध्ये आपले वडील उपसभापती राहिलेले तुळशीदास रावराणे, त्यांचा या तालुक्यात अनेक गावांमध्ये संपर्क आहे. तुम्हाला त्यांच्या संपर्काचा या निवडणुकीत कितपत फायदा होतो? खरंच खूप फायदा होतोय, कारण माझे वडील आता कित्येक वर्ष या समाजकार्यात काम करत आहेत. आणि समाजकारणात राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी एसटीचं कंडक्टर म्हणून काम केलेलं आहे. आणि मी आता जिथे जिथे जातोय तिथे तिथे भेटी घेत असताना तुळशीदास रावराणेंचा मुलगा म्हणून जेव्हा मी सांगतो रावराणे म्हटलं कुठले, तर लोरे रावराणे आणि तुळशीदास रावराणेंचा मुलगा म्हटलं मला खूप चांगलं आदरपूर्वक तिथे ते मला विचारपूस करतायत आणि मला रिस्पेक्ट मिळतोय ज्या ज्या गावात जातोय. कारण त्यांनी जे संबंध त्यावेळी बऱ्याच जणांशी जे काय जोपासले आहेत त्याचा नक्कीच मला फायदा होतोय. आणि ह्या निवडणूक प्रचार यंत्रणेमध्ये मला वाटतं म्हणजे मी फिरतोच आहे उमेदवार म्हणून, पण माझ्यापेक्षा ते आज गावोगावी प्रत्येक ज्यांचे संबंधित लोक आहेत, त्यांचे मित्रपरिवार आहेत, तिथे ते स्वतः भेटत आहेत, स्वतः ज्यांना संपर्क साधत आहेत. या निवडणुकीमध्ये या जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासूनच तुम्हाला एक संघर्ष करावा लागला ही जागा मिळवण्यासाठी म्हणा, परंतु पक्षाने विश्वास टाकला. भविष्यात जिल्हा परिषदचं आरक्षण हे सर्वसाधारण अध्यक्षपद राखीव आहे. मनोज रावराणे हे त्या पदासाठी नाव हे बघितलं जातं किंवा एक राजकीय बोटात जी चर्चा आहे ती चर्चा चालू आहे की मनोज रावराणे हे भविष्यातले जिल्हा परिषद अध्यक्ष असू शकतात. तर या संदर्भात आपल्याला काय वाटतं की पक्षाने अशी अपेक्षा जबाबदारी दिली तर काय वाटतं तुम्हाला, काय तुमची भूमिका काय असणार की त्या पदावर दिलं तर काम करण्याची संधी मिळाली, सभापती म्हणून काम करणं आणि जिल्ह्याचं काम करणं यामध्ये तरी फरक असला, आव्हान मोठं असतं कसं पेलवता येईल? पहिली गोष्ट आणि ह्या उमेदवारासाठी संघर्ष करावा लागला हे पूर्णतः चुकीचं आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून पक्षाजवळ आणि माझ्या पक्षश्रेष्ठींजवळ मी माझी इच्छा व्यक्त केली होती आणि त्या इच्छेचा आदर करत त्यांनी मला ही संधी दिली आहे. त्याच्यामुळे संघर्ष करावा कुठेही लागलेला नाही. एक दुसरी गोष्ट, अध्यक्षपदाचा आरक्षणाचा आपण बोलताय तर हा सर्वस्व निर्णय आमचे नेते सन्माननीय राणेसाहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब ह्यांचं आहे. आणि अध्यक्षपद मिळावं, कारण अध्यक्षपद मिळाल्यानंतर जनतेची सेवा करायला भेटेल असं काही नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी सभापती काळ मला आदरणीय नितेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून मला सभापतीपद त्या तालुक्याचा प्रथम नागरिक होण्याचा बहुमान मिळाला. आणि मी त्या 6 वर्षाच्या कालावधीत पूर्ण दिवस किंवा कुठली कधी सुट्टी न घेता कुठलंही काम न करता मी ते 6 वर्ष फक्त ह्या तालुक्याच्या माझ्या जनतेसाठी असणाऱ्या प्रत्येक गावातल्या माझ्या सर्व या तालुक्यातील गावातल्या असलेल्या लोकप्रतिनिधींसाठी, सगळ्या प्रशासकीय कामांसाठी आणि शासनाच्या तळागाळापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी मी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काम केलं आहे. आणि त्याची आठवण देखील आज सर्व माझे अधिकारी असतील, प्रशासनात मला सहकार्य केलेले असतील, माझे सहकारी लोकप्रतिनिधी असतील, अजूनही त्या पद्धतीची आठवण करत आहेत. तर अध्यक्ष व्हावंच असं काही नाही आहे. जो माझा समाजसेवेचा पिंड आहे. मी शेवटपर्यंत माझं ध्येय आहे की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजकार्य करणे आणि ते मी अध्यक्षपद असो किंवा नसो मी हे सदैव करत राहीन. आणि मी नितेशजी राणेसाहेब यांचा एक सच्चा कार्यकर्ता आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेली जबाबदारी कुठलीही ती देऊ देत ती चोख पार पाडण्याची माझी क्षमता आहे आणि मी ती नक्की पार पाडेन. निश्चितच या मतदारसंघातील जनतेच्या भेटी, मतदारांच्या भेटी घेत असताना नेमकं काय आवाहन केलं आणि काय आवाहन तुमचं केलं जात आहे की काय तुम्हाला अपेक्षा आहे जनतेकडून आणि जनतेने तुम्हाला विजयी करण्यासाठी आव्हान देत असताना तुम्हाला मताधिक्याबाबत काय अपेक्षा आहे? पहिली गोष्ट, थोडं तुमच्या मागच्या प्रश्नावर येतो की बिनविरोध झाली असती वगैरे वगैरे बरेच जण म्हणतात, पण बिनविरोध होऊ नये अशी माझी इच्छा होती. कारण बिनविरोध झाली असती तर कुठेतरी हे सगळं थांबलं असतं प्रचार यंत्रणा. मला आज आणि तो उमेदवार कसाही असला तरी मी कुठेही यंत्रणेत माझ्या प्रचारात न कमी पडता मी स्वतः
स्वतः प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रचार यंत्रणा मी राबवतोय. काल मला वाटतं मी जवळजवळ 25 किलोमीटर चाललोय कालच्या दिवसभरात. माझं 25 किलोमीटर माझं चालणं झालं. शेवट मी 10 वाजता रात्री माझा प्रचार थांबवला. त्याचं कारण असं सगळं म्हणजे कार्यकर्ते कशाला एवढं करतोय का आपल्याला सहज आहे, आपली संघटना आहे, फक्त नाही मला कारण अनोळखी मतदारसंघात आहे. माझे लोक ओळखीचे आहेत. माझे हे मी आज सभापती म्हणून त्या ठिकाणी काम केलं आहे. त्यानंतर पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून आदरणीय नितेशजी राणे साहेब यांनी संधी दिल्यानंतर मी विधानसभा प्रमुख म्हणून काम केले. जिल्ह्याचा भाजपाचा सरचिटणीस म्हणून काम केलं आहे. संघटनात्मक बांधणी करताना सर्व माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी माझ्या संपर्कात असायचे. परंतु मला तळागाळात पोचून लोकांशी संपर्क, कारण मला ह्या मतदारसंघाची पुढच्या येत्या 5 वर्षात जेवढं शक्य होईल तेवढी सेवा करायची आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझं समाजकार्याचं माझं मोठं काम आहे. मला माझ्या पूर्ण आयुष्यात किंवा माझ्या पूर्ण दिवसात मी कुठलंही दुसऱ्या बदलसाठी काम जर दिवसभरात केलं नाही तर मला रात्र शांती झोपही लागत नाही. त्याच्यामुळे मला या 5 वर्षात संपूर्ण लोकांना, संपूर्ण मतदारसंघाला जाणून घ्यायचं आहे, त्यांच्या व्यथा जाणून घ्यायच्या. म्हणून मी प्रत्येकाच्या डोर टू डोर आज फिरतोय आणि 2 दिवस त्या प्रचाराचे वाढलेले आहेत. त्याचाही फायदा मला त्या ठिकाणी होईल. मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना एवढंच आवाहन करेन की माझं अंतिम ध्येय समाजकार्यच आहे. कुठलंही तिथे मला त्यात माझ्यात कुठलाही बदल नसणार नाही. तुम्ही आपण संधी दिल्यानंतर मला ह्या 5 वर्षात विकास साहेबांच्या माध्यमातून निश्चितच झालेला आहे. परंतु 100% विकास हा कधीच होत नसतो. परंतु शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून युवकांसाठी, इथल्या महिलांसाठी रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून असेल किंवा रस्ते पायवाटा जे काय एक त्याची ब्ल्यूप्रिंट काढून कुठले रस्ते किती सुरक्षित आहेत, कुठले नादुरुस्त आहेत, ह्याचा एक कुठेतरी आराखडा बनवून तो सन्माननीय पालकमंत्री यांच्या आमच्या समोर ठेवून कुठल्या कामांना प्रायोरिटी दिली पाहिजे, कुठल्या विषयाला प्रायोरिटी दिली पाहिजे, ह्या पद्धतीने येत्या 5 वर्षात इथे संघटनात्मक बांधणी आणि प्रत्येक ग्रामीण भागातील आमच्या सर्व मतदारांना न्याय देण्याचं काम भविष्यात मी करेन. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. निश्चितच तर हे होते मनोज रावराणे, हरकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार, आणि त्यांनी आपलं विजन सांगितलं आहे. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील सांगितलं आहे. त्याचबरोबर पक्ष देईल, नेतृत्व देईल ती जबाबदारी स्वीकारण्याचं, कार्यकर्ता म्हणून काम करण्याची सुद्धा त्यांनी तयारी असल्याचं दाखवलं आहे, सांगितलं आहे. वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याशी संवाद साधला आणि एकूणच आपल्याशी चर्चा केली. त्याबद्दल कोकण 9च्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर त्यांना पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.